हमारे देश के सम्माननीय मंत्री, हमारे नेता सम्माननीय नितिन जी गडकरी साहब, आज के इस कार्यक्रम के अध्यक्ष राज्य के पूर्व मंत्री सम्माननीय रंजीत बाबू देशमुख साहब, मंच पर उपस्थित हमारी यहाँ की पूर्व विधायिका तथा राज्य में मंत्री रही ऐसी सुलेखाताई कुम्हारे, मंच पर उपस्थित सभी सम्मान्य अतिथि, हमारे बैंक के सभी सब संचालक और यहाँ पे कामठी शहर को परिसर के आए हुए सभी मेरे भाइयों बहनों, ज़्यादा वक्त मैं निश्चित तौर पे लूँगा नहीं, पर बहुत ही आनंद की हम सभी के लिए बात है कि सम्मान्य नितिन जी के हाथों हमारी अरविंद सहकारी बैंक की कामठी शाखा का आज उद्घाटन हुआ है। नितिन जी ये हमारे लिए प्रेरणा स्रोत है, पितृतुल्य रहे और उनके नेतृत्व में हमने हमारे नागपुर जिले में ही नहीं समूचे देश में विकास के नए आयाम को छुआ है। मोदी जी के नेतृत्व में इस देश की इकोनॉमी 5 ट्रिलियन हो, आने वाले दिनों में हमारा देश ये समूचे जग में तीसरे नंबर की इकोनॉमी बन के सामने आए और इसके लिए जो उन्होंने पिछले 9 साल में कार्य किए, फिर जन धन खातों के द्वारा हर गांव गली कूचे के भारतवासियों को बैंकिंग क्षेत्र से जोड़ने का काम हो, हमारे केंद्र हो या राज्य सरकार की जो भी योजनाएं हो वो डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफ़र DBTL के माध्यम से सभी बेनिफिशियरियों के खाते में जाने का बहुत बड़ा काम हो, डिजिटाइजेशन का काम हो। और अभी जो मार्च मध्ये साहेब जे निकाल आले नॅशनलाइज बँकेचे, बँक ऑफ महाराष्ट्र असो, पंजाब नॅशनल बँक असो, या 150-150 200 पटीनी त्यांच्या मागच्या वर्षीपेक्षा प्रॉफिट वाढलेला आहे आणि म्हणून या देशाची इकोनॉमी ये निश्चित तौर पे चरम सीमा पे अपने को आते हुए दिख रही है। इसमें सम्माननीय मोदी जी, सम्माननीय गडकरी जी का बहुत बड़ा हाथ है। साथ ही में पहली बार 70 सालों में अगर केंद्र के स्तर पर सहकारिता मंत्रालय की स्थापना हो, वह भी इस सरकार ने की है और अमित जी शाह जी के नेतृत्व में पहली बार देश के स्तर पर सहकारिता मंत्रालय स्थापन हुआ और सहकार के द्वारा समृद्धि ये निश्चित तौर पे लाने की पूरी प्रामाणिकता से कोशिश आज सहकारी क्षेत्र का हर कोई कार्यकर्ता हमें करता हुआ नज़र आ रहा है। आज गांव-गांव में हमारी परिस्थिति, खास करके जो प्राइमरी ॲग्रिकल्चर सोसायटीज आहे, ज्या आपल्या सेवा सहकारी संस्था आहे, ज्या डबघाईस आलेल्या आपल्याला पुष्कळ वर्षापासून पाहायला मिळतात, त्यामध्ये पुनर्जीवित त्यांना करावं, उनमें एक जान फूंकने की एक प्रमुख कामगिरी करने के दृष्टि से भी ये सहकारिता मंत्रालय अग्रसर है। और आने वाले कुछ महीनों में आप पाएंगे कि प्राइमरी एग्रीकल्चर कोऑपरेटिव सोसाइटीज़ ये सिर्फ किसानों को क्रॉप लोन देने का ही नहीं, पर काफ़ी अलग अलग पैमाने पे वेयर हाउसिंग हो या उनके द्वारा जो जन औषधी है, जो जेनरिक औषधी आहेत, त्यासाठी एक संपूर्णता, एक इकोसिस्टम या सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपल्याला उभी राहिलेली पाहायला मिळेल आणि त्या प्रत्येक गावचं अर्थकारण त्या निमित्ताने स्ट्रॉंग करण्याचं काम, सशक्त करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये या सर्व सेवा सहकारी सोसायट्या नक्कीच करतील, अशी या माध्यमातून आणि या मोहिमेच्या माध्यमातून अपेक्षा आपल्यासारख्या भागातील लोकांना करणं अतिशय त्यामुळे क्रमप्राप्त आहे। आमची अरविंद सहकारी बँक साहेब जवळपास 23 पूर्वी काटोलसारख्या ठिकाणी चालू झाली आणि काटोलच्या ठिकाणाहून चालू झालेली ज्याचं हेड ऑफिस आजही काटोल आहे, या बँकेनी आज आपल्या उपस्थितीमध्ये 1000 कोटी रुपयाचं डिपॉझिटचा निशाण, आमचा अंक टार्गेट हे पूर्ण केला आहे आणि म्हणून काटोलची अरविंद सहकारी बँक आता 1000 कोटी रुपयाची डिपॉझिटची झालेली आहे, 1600 कोटी रुपयाचं टर्नओव्हर आहे आणि विशेष करून कामठीसारख्या ठिकाणी जिथे आपण येताना पाहिलं लहान लहान दुकानदार आहेत, तर प्रायोरिटी सेक्टरमध्ये महाराष्ट्रातली सर्वात जास्ती जवळपास 78% लेंडिंग हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये आपल्या बँकेने केलं आहे। स्मॉल छोटे दुकानदार असतील, बाकीचे जे लहान टपरीवाले असतील, या सर्व लोकांना देखील बँकिंग व्यवस्थेसोबत जोडण्याचं काम आपण केलं आहे आणि आमचा विश्वास काटोलवासियांनी खऱ्या अर्थाने सार्थ करून दाखवला
500 कोटी रुपये 1000 कोटीपैकी फक्त काटोलसारख्या शहराचे आहे. आणि कामठीचं महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहे. अधोरेखित त्यानिमित्ताने कस्तुरचंदजी डागा, पोरवाल, सराफ फॅमिलीज या त्या काळाच्या मध्य भारतातल्या ज्या धनाढ्य फॅमिलीज आहे त्या कामठी शहरातून आहे. आणि आपल्या नेतृत्वामध्ये साहेब आता मेट्रो कनेक्टिव्हिटी कामठीपर्यंत येत आहे. आणि नागपूरचा एक अभिन्न अंग म्हणून येणाऱ्या काळामध्ये कामठी शहर आणि परिसर हा ओळखला जाईल. आणि त्या अनुषंगाने ही आमची 7वी ब्रँच कामठी येथे आपण आज इथे उद्घाटित करतो आहोत. आणि RBIने जे विशेष करून सहकारी बँकांना मधल्या काळात ज्या अडचणी होत्या त्या पुष्कळ प्रमाणामध्ये आता सोडवण्याच्या दृष्टीने सहकार्य मंत्र्यांनी प्रयत्न केले. आणि फायनान्शियली स्ट्रॉंग आणि वेल मेंटेन बँकच्या कॅटेगरीमध्ये अरविंद सहकारी बँक आली असल्यामुळे तात्काळ आम्हाला एक ब्रँच मिळाली. मागच्या महिन्यात परवानगी मिळाली आणि ह्या महिन्यात आपण चालू करतो आहे. आणि म्हणून विविध ज्या आता सुविधा सहकारी बँकांना उपलब्ध करून दिल्या आहे त्यामध्ये OTS असेल किंबहुना डोअर टू डोअर बँकिंग वाढवण्याच्या दृष्टीने देखील कोऑपरेटिव्ह बँकांना आता परवानगी मिळाली आहे. आणि म्हणून आपली ही अरविंद सहकारी बँकेची कामठी शाखा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही दिवसातच कामठीमध्ये डोअर टू डोअर बँकिंग ही नक्कीच चालू करेल. आणि त्यानिमित्ताने कामठीला एक चांगली अशी सुविधा बँकेच्या माध्यमातून दिली आहे. तशी मागच्या 22, 23, 24, 25 वर्षापासून सातत्याने 7ही दिवस आठवड्यामध्ये काम करणारी जर कोणची बँक असेल तर ती आपली अरविंद सहकारी बँक आहे. जवळपास दररोजचे 11 तास आम्ही अविरत सेवा ही ग्राहकांना देतो. आणि त्या अनुषंगाने आता याच्या पुढचं पाऊल म्हणून डोअर टू डोअर बँकिंग करण्यामध्ये देखील RBIच्या धोरणानुसार आम्ही प्रयत्न करू. या आपल्या बँकेला विविध अवॉर्ड्स नक्कीच मिळालेले आहे. या वर्षीचं साहेब आमचं NPA हे 1.76% आहे. म्हणजे 3% असणं त्यानिमित्ताने चांगले म्हणून बँक समजलं जातं. पण आपण 1.76 पर्यंतच आपलं NPA थांबवलेलं आहे. सिबिलच्या अनुषंगाने आता प्रत्येक लोकांना माहिती आहे की बँकेत गेल्यानंतर सिबिल स्कोअर कोणाचा किती आहे हे पाहून बँक लोन देते. तर म्हणून त्याला आम्ही एक मानक करून एक नवीन प्रोडक्ट आपल्या हाताने आज लॉन्च करतो आहे. ज्याचा सिबिलचा रेकॉर्ड चांगला असेल त्याला कमी दरामध्ये आम्ही कर्ज उपलब्ध करून दिलो. यासोबत आपल्या नेतृत्वामध्ये विशेष करून जे आपले पहिले रिक्षे चालवणारे होते, जे रिक्षा वाहून न्यायचे स्वतःच्या खांद्यावर, आणि साहेब आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण देशातून आता हे माणसांना ढवण्याचं काम जे होतं ते पूर्णपणे बंद झालं आहे. आणि म्हणून 3 व्हीलर असतील, इलेक्ट्रॉनिक रिक्षा असतील, 2 व्हीलर असतील आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीमध्ये देखील आपलं काम आणि आपलं विजनरी दृष्टिकोनातून आज देश समोर जातो आहे. इथेनॉल असेल, हायड्रोजन असेल. आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्या माध्यमातून आम्ही एक नवीन प्रोडक्ट जो कोणी इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी लोन घेणार असतील किंवा जे कोणी आपल्या घरावर रूफटॉप सोलर लावणार असतील त्यांना देखील म्हणजे बाकीच्यापेक्षा 1% कमी दराने आम्ही व्याज त्यांनी लावणार आहे. आणि ह्या योजनेला आपलं नाव मिळावं अशी आम्ही आपल्याला परवानगी मागतो. आणि म्हणून इलेक्ट्रिक नॉन कन्व्हेन्शनल सोलर यासाठी जो पुढाकार साहेबांनी घेतला आणि त्या माध्यमातून देशामध्ये अतिशय मोठा तो अमूलाग्र बदल, अमूलचूल परिवर्तन जिस इनके विजन से आया है उनको हम ये डेडिकेट करना चाहेंगे. QR कोड असेल साहेब, आपल्या फॅक्टरीजवळ पूर्तीच्या मानसच्या वडगाव धरण आहे. आता मी आणि काल पप्पा तिथे आम्ही बोट ठेवली असं तिथे शेत आहे माझं. तिथे सकाळच्या वेळेस जर आपण गेले तर तिथे फिशिंग करणारे मच्छीमार आपल्याला देतात. तर मी सकाळी मच्छी विकत घेतली त्यांच्याकडून. माझ्या खिशामध्ये काही पाकिट नव्हतं. तर माझा जो शेतात काम करणारा लोक होता, काळजी नको करू म्हणे, काय मी माझ्या मोबाईलवर तिच्या मोबाईलवर ट्रान्सफर करतो म्हणे. तर डिजिटल व्यवस्था, QR कोड, UPI, पेटीएम, गुगल पेच्या माध्यमातून व्यवहार वाढलेला आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या पाण्याच्या मध्ये जर पैसे नसले तर कॅशलेस आपण कसं होऊ शकतो. आणि ते देखील अतिशय सामान्य शेतामध्ये काम करणारा व्यक्ती किंवा मच्छीमार भगिनी याचा वापर करू लागला आहे. अशा QR कोडची देखील फॅसिलिटी आपल्या या शाखेतून नक्कीच उपलब्ध होणार आहे. बँकेचं साहेब नेटवर्क हे जवळपास 70 कोटीपर्यंत गेलं आहे. आपला ग्रॉस प्रॉफिट हा 10.17 करोड होता. नेट प्रॉफिट हा 6.12 कोटी रुपये होता. डिव्हिडंड सातत्याने मागच्या 23 वर्षामध्ये आपण 10% सगळं भागधारकांना देतो आहोत.
आणि म्हणून ह्या वर्षी आपलं शेअर कॅपिटल 13 कोटींनी वाढलं आणि म्हणून देखील आपल्याला आपल्या मार्गदर्शनामध्ये आपल्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये अरविंद सहकारी बँकेचं रूपांतरण स्मॉल फायनान्स बँकमध्ये व्हावं अशी सर्व संचालक मंडळ आणि भागधारकांच्या वतीने आपल्याला विनंती करतो। आणि या देशातली अरविंद सहकारी बँक जर स्मॉल फायनान्स बँक झाली तर दुसरी अशी बँक राहील। याच्या पहिले एक शिवालिक कोऑपरेटिव्ह बँक कन्वर्ट झाली, तर त्यासाठी आपण नक्कीच आशीर्वाद आणि मार्गदर्शन द्याल अशी आपल्याकडनं नम्रतेची विनंती आहे। जास्ती वेळ आपला न घेता आपण इथे आले आणि आपल्या हातांनी या आमच्या बँकेचं उद्घाटन केलं, त्यासाठी सर्व लोकांच्या वतीने मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद।